नमस्कार, मी गणेश मोरे आणि स्वागत करतो तुमचं गणेश मोरे व्लॉग मध्ये। तर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल, आपण ओम साई माऊली गोविंद पथकाच्या सरावात गेलो होतो। त्यांचा सराव पण 2 महिन्यापासून चालू होता आणि सराव पण त्यांनी जबरदस्त चालू होता लोकांचा। तर आज तो दिवस आलाय, आज दहीहंडी उत्सव आहे। तर आज आपण त्यांच्याबरोबर पूर्ण दिवस फिरणार आहोत। डायरेक्ट आपण ठाण्याला जाणार आहोत। ठाण्यावरून ते लोक सलामी द्यायला स्टार्ट करणार आहेत। 2 ते 3 वर्षापासून सलग 8 थर लावत आलेत, पण त्यांचा प्रयत्न आहे की यावर्षी त्यांना 9 थर लावायचे। तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा। आणि पावसाने तर धुमाकूळ घातलाय, कारण 2 ते 3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे। तर आजचा व्लॉग स्टार्ट करूया। आता जाऊया त्यांच्या मैदानामध्ये, तिथून सर्व एकत्र निघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्लॉग। तर आता मी पोहोचलोय मैदानामध्ये। सगळी मुलं जमायला पण सुरुवात झाली। जागेवरती सलामी देऊन आपण आता इथून सुरुवात करणार आहोत। तर असंच व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा। आजचा व्हिडिओ फुल धमाल होणार आहे। दरवर्षी यावर्षी पण दादाने आपल्याला नाश्ता दिलेला आहे। तर टाळ्या वाजवून त्याचे आपण आभार मानायचे। मी अभिषेक दादाला सांगेल की आपल्या 2 मिनिटांचं मार्गदर्शन करायचं। नमस्कार। खरं म्हणजे तर नाश्ता देण्यापेक्षा की आपल्या या मंडळाचा एक सदस्य म्हणून एक प्रेमाचं आणि मोलाचं असं एक आपले खाऊ वाटा आपण करतो। कोणता अर्थ नसतो, कोणता त्याच्यामागे राजकारण नसतं, पण आपला गोविंदा हा उपाशी जाऊ नये तर पोट भरून जावा म्हणूनही आपण एक छोटीशी भेट देतो। आणि दरवर्षी तुम्ही मला इथे आवर्जून बोलवतात। यावेळी मला 2 दिवस येता आलं नाही, माझ्या कामानिमित्त मी अडकलेलो होतो। पण मी दर्शन आणि संपूर्ण त्यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की मला आता येता आलं नाही, पण मी आज काढून तुमच्याकडे आलो आहे। ओम साई माऊली क्रीडा मंडळ सर्व गोविंदा पथकांना माझ्यातर्फे, माझ्या मंडळातर्फे मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे खेळाडू आहेत राहुल लाड, आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत की त्यांनी जी 2 महिने जी सराव केलाय आणि जे 2 महिन्याचे जे परिश्रम आहेत तर त्याचं फळ त्यांना आज भेटणार आहे। नमस्कार। आज आपला 2 महिन्यात आपण सततून सराव केला आहे। आज त्याचा परीक्षेचा दिवस आहे। तर आपण त्या 2 महिन्यामध्ये किती सराव केला त्या तो आपल्याला आजच्या दिवसात कळणार आहे। तर आजचा आपला दिवसक्रम असा सुरू होणार आहे की सगळ्यात पहिला आपली जी मानाची हंडी असते जागेवरती ती फोडतो आम्ही। त्याच्यानंतर आम्ही जातो तिथे आमच्या शंकरगलीचा जो महादेवाचं मंदिर आहे तिकडे एक सलामी असते आपली, जो जागेला आपण मान देतो तो। आणि त्याच्यानंतर आपल्या इथे स्टेशनला जे अजूनच महादेवाचं मंदिर आहे तिकडे त्या 2 ठिकाणी सलामी दिल्यानंतर डायरेक्ट आपल्याला बसमधून निघणार आणि मुलुंडला पहिली आपली जे मोहन चिराज सर आहे त्यांच्या हंडीला जायचं आहे। तिथून मग नंतर अविनाश जाधव त्यांची हंडी आहे, तिथून मग आपला असा दिवसक्रम चालू होणार। गेली 2 वर्ष झाली आपण 23 पासून कंटिन्यूज 8 थर लावतो, सातत्य ठेवलं 8 थरांचं। तर काल पण आपली सराव सुरू झाली, तिथे पण आपण 8 थर उतरवले आहेत। आणि ह्या वर्षी आपलं म्हणजे जेवढं होईल तेवढं शक्य सगळ्यांनी आपलं 100% दिलं आहे मुलांनी। आणि आम्ही पण कुठे कमी पडणार नाही। कशा प्रकारे आपण आपल्या कामगिरीचं नाव पूर्ण करू शकतो, पुढे घेऊन जातो दहीहंडी उत्सवामध्ये, त्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि आम्ही आमच्या पथकातर्फे मंडळातर्फे 9 थराची सलामीची प्रयत्न करणार आहोत। आणि माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि गणपती बाप्पा ही तुमची आजची इच्छा आहे 9 थराची, ती इच्छा यावर्षी तुमची इच्छा पूर्ण करेल। धन्यवाद।
तर आता आपण विलास राणे यांच्याशी बोलणार आहोत की मी तर त्यांना पर्सनली खूप वर्षापासून ओळखतोय आणि एक दहीहंडीची आवड असलेला एक व्यक्ती. तर आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांनी पण, आणि ही बेसमधली एक मेन व्यक्ती आहे. तर आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की 2 ते 3 वर्षापासून ते सलग 8 थर लावत आहेत आणि यावर्षी ते 9 थराच्या प्रयत्नात आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वात पहिला तर सगळ्यांना नमस्कार. माझं नाव विलास राणे आणि ओमसाई माऊली गोविंदा पत्ताचा मी बेसमध्ये खेळणारा. गेली 9 वर्ष मी बेसमध्ये खेळतो त्यांच्यामध्ये. आणि 9 थराचे सराव म्हणजे पहिला आमच्या मंडळाने पहिला ठरवलं की 9 थर लावायचे. तर 9 थराला पहिले 10 बेस लागतात, पण आमच्याकडे तेवढे मॅनपॉवर नाही आहे. तर आम्ही जे बेसमधले जी 4-5 मुलं आहेत त्यांनी ठरवलं की नाही, आम्ही 4 लोकांवरच बेस खेळणार. तर आमच्याकडे तेवढं मॅनपॉवर नाही आहे. तर त्याच्याप्रमाणेच आम्ही सराव केला आहे. आणि गेली 3 महिने आम्ही तेवढं वजन पण घेतो आहे, एक्सरसाइज करतो आहे. मनाची एक निर्णय आम्ही घेतलेला की आम्हीच उभे राहून आणि आम्ही उभेच राहून 8 थर पण लावणार आणि 9 थर पण लावणार. तर त्याच प्रयत्न आहे. 3 महिन्यापासून चांगला सराव पण झालेला आहे. तेवढं वजन उचलायचं, 2 मिनटं 3 मिनटाचा जो गेम आहे 9 थराचा, तो आम्ही प्रयत्न करू आणि आज लावूनच उतरू 9 थर असं आहे. तर तुमचा जो यावर्षीचा जो 9 थराचा जो प्रयत्न आहे तो बाप्पा यावर्षी नक्की पूर्ण करणार. आणि माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. महिने कंटिन्यू आपण प्रॅक्टिस करतोय आणि त्या सरावाचा आज आपल्याला फळ मिळणार आहे. तर मग काय भावना आहेत आज? कारण की पहिले तर आम्ही 2 महिने सराव करतोय. आता उद्यापासून आम्ही सगळे भावंड जे आम्ही रोज रात्री रोज भेटायचो आम्ही 2 महिने, की आता आम्ही भेटणार नाही आहोत. ॲक्च्युली आमच्यासाठी आनंदाचा क्षण असला तरी थोड्याशा भावना आमच्या मनाची हळहळ होत आहे. आणि आज आमच्या परीक्षेचा निकाल आहे. म्हणजे आम्ही 2 महिने आम्ही जो अभ्यास केला आहे त्याची आज परीक्षा आहे. त्याचा आज रिझल्ट पण त्याचा आजच आम्हाला भेटणार आहे. पण आज यांची साथ असेल ना तर एक नवीन विक्रम आम्ही करून दाखवू. तर तुम्ही जे 2 महिन्याचा जर परिश्रम केलात तर त्याचं फळ तुम्हाला आज नक्की भेटेल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या बाप्पा नक्की पूर्ण करणार. बोल बजरंग.
कांदिवलीमधून आता निघालोय ठाण्यासाठी आणि मध्ये मुलुंडला एक सलामी देऊन मग आम्ही पुढे निघणार आहोत। तर आता सगळी पुढे निघाली आहेत आणि तीन बस लाईनीत लागले, 3 बस आणि प्लस बाईक। आता ठाण्याचा प्रवास सुरू होतोय। तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये। चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। पुढे जायचं आहे सुरक्षित करण्यासाठी आपल्याच गोविंद श्री साई माऊली गोविंद पथक कांदिवलीचा राजा पौर्णिमेसाठी सज्ज। गोविंद पथकाने पुढे व्हायचे, कृपया त्यांना प्रोटेक्ट करायचे। संघर्ष गोविंद पथकाने पुढे व्हायचे, त्यांना प्रोटेक्ट करायचे। श्री साई माऊली गोविंद पथक सायलेन्स। आपण पहिल्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे 8 थर नौपाड्याला जायचं मनसेची अंडी अविनाश दादा इथे आपल्याला किती लावायचे कांदिवलीचे किती धन्यवाद मोहन दादा। दहीहंडी म्हटलं की मनसेच आठवते, कारण की ज्या ज्या वेळेला या दहीहंडीच्या थरांवरती बंधनं घालायचा प्रयत्न केला त्यावेळेला एकच नेता उभा राहिला, तो म्हणजे सन्माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे। आता आम्ही आलोय ठाण्यामध्ये अविनाश दादाच्या अंडीच्या इथे आणि याच ठिकाणी 9 थराचा हा एक विक्रम रचण्याचा आता आमचा इथे प्रयत्न आहे। तर बोला बोल बजरंग बली की जय। ओम साई माऊली कांदिवली 9 थराचा प्रयत्न करतात। त्याच्यानंतर श्री साई सिद्धी धारावी 7 साई गोविंद पथक एकाळी 7
छत्री ओय ओमसाई माऊली 9 थराचा प्रयत्न करतोय. 1 2 3 4. बाकीच्या गोविंदा पथकाने त्यांना बाजूने कव्हर करायचं आहे. 5. कडक 6 लागले का? कडक 6 लागले. नऊ बसले. आरामात काही करू नको. कालचे सगळे थोड एकदम कडक आहे. शाबास शाबास. आरामात काही करू नको. आरामात होणार होणार. 7वा होणार होणार होणार. कॉन्फिडन्स ठेव. फक्त 10 सेकंद काढायचे तुम्हाला. फक्त 10 सेकंद. चल 8वा उभा राहा. कॉन्फिडन्स उभा राहा. उभा राहा. हा उभा. पकड 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 त्याला पकड. ओमसाई माऊली 9 थराच्या प्रयत्नानंतर सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी तुम्हाला 8 थर पुन्हा लावायची संधी दिली. 8 थराचा प्रयत्न करतायत. ओमसाई माऊली 8 थराचा प्रयत्न करतायत. बाकी श्री गणेश त्यांना कव्हर करायचंय. तिथे साई चरवाने पण कव्हर करा त्यांना. 5 लागलेले आहेत. 6वा 7वा वर गेलेला आहे. कडक 5वा उभा राहिला. 6वा उभा राहिला. 7वा उभा राहिला. 8वा कडक 6वा एकदम आराम. नऊ पण कडक लागली होती. तुझ्या 8व्याने थोडासा आता 8 लागले ते एकदम कडक लागले. 9 लावणार घेऊ संधी. आता जे काय होईल ते आताच. तर आजचा हा व्लॉग तुम्ही संपूर्ण बघितला असेल. आज मंडळाने 5 ते 6 ठिकाणी यशस्वी असे 8 थर लावलेत. 9 थराचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होता होता राहिला थोड्या काही सेकंदासाठी. तर यावर्षी जरी मंडळाचा 9 थराचा प्रयत्न हा पूर्ण झाला नसेल तरी तो पुढच्या वर्षी नक्की पूर्ण होईल. त्यासाठी माझ्याकडून मंडळाला खूप खूप शुभेच्छा. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.